नमो श्री नारायणी. आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी म्हटलं की आपसुकच माऊलीचा गजर हृदयात, मुखात, अगदी सर्वत्र निनादलेला असतो. आषाढी एकादशीची गंमतच काही निराळी आहे. पायीवारी करणाऱ्यांची ऊर्जा जर पाहिलीत तर प्रचंड ऊर्जेनं पायात चप्पल असो नसो, अंगावर कपडे असो, कसे आहेत, मळके आहेत, भिजलेले आहेत, इस्त्रीचे आहेत, अगदी बेभान होऊन ह्या सगळीकडे दुर्लक्ष करून वारकरी आपली वारी करत असतो. कुठे झोपतो, काय खातो, कुठे सुसूला शिशीला, कुठे जागा मिळते. मी स्वतः वारी केली आहे, त्यामुळे हा अनुभवच काहीतरी वेगळा आहे. कितीही कम्फर्ट झोनमध्ये जगत असताना वारीत गेल्यानंतर जो काही अनुभव येतो तो प्रचंड अद्भुत आहे. मित्रांनो, एवढ्या मोठ्या सॉफ्ट गादीवर, मॅट्रेसवर झोपणारे आपण वारीमध्ये घोंगडं अंथरून कुठेही पडतो. अहो, फक्त प्लॅस्टिकवरही झोपतात. ते पण का, तर पाऊस पडलेला असतो, जमीन ओली असते आणि म्हणून प्लास्टिक अंथरून माझा वारकरी झोपतो. आणि हे सगळं कशासाठी माहिती आहे का? फक्त प्रेमापोटी, त्या माऊलीच्या प्रेमापोटी, त्या विठू माऊलीच्या, त्या विठुरायाच्या प्रेमापोटी. काय गंमत असेल, काय आकर्षण असेल. ब्रह्मा अवतार, कृष्ण अवतार, तुमचा शंकर अवतार, अनेक अवतारं वेगवेगळ्या रूपात परमेश्वराने घेतली. पण पांडुरंगाचा अवतार जो काही घेतला विष्णू महाराजांनी, तो इतका आकर्षित, काळा सावळा, विठेवर उभा, परंतु त्याच्या आकर्षणाची काही तुलनाच नाही. बरं, शब्द पुरे पडतात हो. त्याच्या प्रेमाला काही म्हणतात ना की खोलीच नाही आहे, त्या खोलीचा काही अंतच नाही आहे. तुम्ही एक वेळ वारीत जाऊन पहा, लोक कशा पद्धतीने वारी करत असतात. खायची इच्छा नसते, झोपायची इच्छा नसते, मुखामध्ये राम नाम, मुखामध्ये पांडुरंग हरी, वासुदेव हरी, जय जय विठ्ठल. आणि कोणी शूज घालून चालतं आहे, कोणी बिना चपलेनं चालतं आहे. पण सगळा भेदभाव विसरून वारीत प्रत्येकजण माऊली म्हणून प्रत्येकाला पाहत असतं. अर्थात अपवादसुद्धा आहेत आणि तसे अनुभवही मी पाहिलेले आहेत. मी एका वारीत होती, दररोज पारायण कीर्तन असायचं आणि कितीही चाललो, 15 किलोमीटर, 20 किलोमीटर या 28 किलोमीटर. आणि आल्यावर जिथे स्वयंपाक करत असतात तिथे जाऊन स्वयंपाकालाही मदत करायची मी. आणि जराही मला थकवा नाही जाणवायचा. उलट माऊलीच्या भेटीसाठी आलेली माझी सर्व माऊली मला माऊलीच दिसायची आणि त्या माऊलींच्या सेवेत करता काय करू आणि काय नको असं होऊन जायचं. डोळ्यातून अश्रू यायचे, खूप छान वाटायचं. काही लोक कंटाळतात, सगळीकडे विष्ठा पडलेली असते, घाण करून जातात मुक्कामाच्या ठिकाणी. अहो, पण ती विष्ठासुद्धा माऊलीची आहे ह्या भावनेने जर कोणी ती साफ केली ना, तर मी म्हणेल त्याचं आयुष्य धन्य झालं. कारण प्रत्येक देहात, कणाकणात माऊलीची ऊर्जा आहे आणि ती जर दिसली नाही तर मग वारी कसली? माणसामध्ये माऊली दिसली नाही, माऊलीचं आकर्षण जाणवलं नाही, करुणेने नयन भरले नाही, हृदयाने करुणा बरसली नाही, तर माऊली नाही भेटली. मित्रांनो, माऊली प्रत्येकात आहे. फक्त आज पंढरपुरातच आहे असं नव्हे. पंढरपुरात माऊलीचा प्रेमाचा सागर उमळून येतो. अखंड भेटीला अनेक वारकरी वर्षानुवर्ष पायीवारी करतात. आपण तर 1, 2, 4 वेळा करतो, परंतु असेही किती लोक आहेत ज्यांचं अख्खा Received ₹100 on Paytm. गेलेलं आहे.
आणि वारी करत आहे. मग हे काय आहे? भक्ती. भक्ती म्हणजे नेमकं काय? भक्ती म्हणजे परमेश्वरावर अखंड अंधपणे केलेला विश्वास, अंधपणे केलेली ठेवलेली श्रद्धा आणि त्यातून स्वतःला मिळालेलं प्रेम. त्या प्रेमापोटी प्रत्येक वारकरी जातो आणि माऊलीला भेटून येतं. कोण भेटतं, कोण पायरीला वर डोकं ठेवून येतं, कोण चंद्रभागेत न्हावून येतं, कळसाला नमस्कार करून येतो. पण त्या ठिकाणी जाऊन माझी हजेरी मी लावली, मी तुझ्या प्रेमापोटी आलेलो आहे आई, ती तू गोड मानून घे असं म्हणून येतो. आणि खरंच माऊली गोड मानून घेत असणार बरं का, अगदी नक्की. कारण भाव, तुमची संवेदना पोचते. तुमचा देह काय करतोय, किती त्रास घेतोय, काय बोलतोय, सगळं व्यर्थ. पण तुमचा भाव अंतरंगात काय आहे ते माऊली जाणते. वारी केव्हा चालू झाली सगळ्यांना इतिहास माहिती आहे, का चालू झाली सगळ्यांना इतिहास माहिती आहे, परंतु टिकली ती भक्तांच्या प्रेमाखातर, टिकली ती माऊलीवरील असलेल्या प्रेमाखातर. मित्रांनो, हे परमेश्वराच्या आणि जीवात्म्याच्या प्रेमाचं नातं आहे. ते प्रेम जर का तुम्ही समजलं ना, तर माऊली फक्त वारीत नव्हे किंवा आषाढीच्या एकादशीतच नव्हे, तर प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी तुमच्या हृदयात ते प्रेम जागृत होईल मित्रांनो. कारण परमात्मा कुठेच जात नसतो. आपण त्याला सणासुदी, घटनेच्या वेळी, जयंतीच्या वेळी, एखाद्या तारखेनुसार, तिथीनुसार आठवण करत असतो. पण तसं पाहिलं तर माऊली कणाकणात सतत वाहत आहे. श्वासात, प्राण ऊर्जेत सतत आपल्याला जिवंत ठेवत आहे. आणि त्या जिवंततेत माऊलीची ऊर्जा आहे. तीच माऊली आहे जी प्रेम देते, तीच माऊली आहे जी ज्ञान देते, तीच माऊली आहे जी सांभाळते, अनेक चुका पदरात घालून पुन्हा 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 आपल्याला जवळ घेते. अशी ती माऊली, असा तो पांडुरंग. आज त्याची आषाढी एकादशी. या एकादशीच्या निमित्ताने मला नाही रावलं म्हणून आज मी तुमच्याशी बोलले. मी जाऊ शकली नाही काही निमित्ताने, काही दुसरी कामं आहेत, परंतु माऊलीच्या प्रेमापुढे सगळं फिकं आहे मित्रांनो. वेद, शास्त्र जे जिवंत झाले ते ह्या ऊर्जेने. आणि म्हणून जर कणाकणात ती आहे आणि जिवंत आहे, आणि ती जर हृदयात आहे, या देहात आहे, या पंचभूतांना जिवंत ठेवत आहे, तर तिला जागवण्याचा प्रयत्न केला, तिला समजण्याचा प्रयत्न करा आणि त्या ऊर्जेमध्ये माऊलीला पाहण्याचा प्रयत्न करा. ती अनुभव देईल. तुम्ही फक्त तिला हाक मारा, ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई. आई म्हणतो तिला आपण. स्त्रीलिंगी हाक मारतो माऊली. का? कारण तिचं प्रेमच माऊलीचं आहे. स्त्रीण रूपात अशी सगळीकडे आहे, तो पुरुष रूपात तो देह, परंतु कणवाळू आहे, मायाळू आहे, मवाळ आहे, आणि म्हणून तिला माऊली म्हटलं जातं. आणि त्या प्रेमात जेव्हा नाता, आहा, काय सांगू, उपमा नाही आहे त्याला. तेव्हा प्रत्येकाने ह्याचा अनुभव घ्यावा, रोज घ्यावा, नित घ्यावा, जिथे बसाल त्या ठाई घ्यावा. ना पंचपक्वान न लागत तिला, ना बसायला काही राजेशाही थाट लागत. दगड्या धोंडात, मातीत, चिखलात जिथे बसाल तिथे तिला जागृत करा, आठवण करा, तिच्याशी कनेक्ट व्हा. ती बघा तुम्हाला अंतरंगात कशी डोकावून हळूवार प्रेमाचा स्पर्श देते, हळूवार फुंकर घालते, थकलेल्या मनाला अगदी मोकळा करते. तेव्हा आज माऊलीच्या कृपेने तुम्हा सर्वांच्या आयुष्यात माऊलीचं प्रेम सदैव राहो. माऊली तुमच्या मनात, सर्वत्र, हृदयात सदैव आनंदात राहो, ही शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. नमो श्रीनारायण.